हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे. तर मी आली पुण्यामध्ये आणि आई इथेच बसलेली आहे. नमस्कार कर आई. आणि आई इथे माझंच ब्लॉग बघतीये. मी जस्ट मुंबईतून आले आणि कारण आहे आठवडाभर खूप सारी कामं आहेत. ते मी हळूहळू सांगेनच. आणि आत्ताच मी जस्ट पोचली, एक अर्धा तास झाला असेल. खरं तर मी ह्या माझ्या दाढेमुळे इतकी हैराण झालेली आहे. 2 दिवस झाले. अचानक रात्रीतून माझी दाढ दुखायला लागली आणि मी गेले तर मला ते रूट कॅनल आणि कॅप बसवणं असं सांगितलं. आणि मी आयुष्यात कधी डेंटल क्लिनिकमध्ये गेले नाही. ती रात्री मला 10:30 वाजता जाण्याची वेळ आली. तर आता ते इथे कॅप बसवली तर मग मला नीट खाता येत नाही, जरा सुजलेलं आहे. पण मऊ जे काय आहे ते मी खातीये. बोलतानाही थोडासा त्रास होतोय. पण आता आई आणि मी इथे बसून थोड्याशा गप्पा मारतोय. आणि आता मावशी येते, साक्षी येते. आम्ही चाललो शॉपिंगला. ती कसली शॉपिंग आहे, काय आहे, कोणाची आहे, हे मी हळूहळू ब्लॉगमध्ये सांगेन तुम्हाला. हे बघा इथे मावशी येऊन बसली आहे. बापरे, हाय ग. आता आम्ही चाललोय शॉपिंगला. कसली, कोणाची, काय ते मी सांगते. आणि साक्षी पण आलेली आहे. आता आम्ही काय काय शॉपिंग करणार आहे हे मी तुम्हाला दाखवते. सो स्टे ट्यून. लुक हुज हियर. हाय, ही आहे साक्षी, माझी बहीण. आणि छान दिसतोय ड्रेस, मला आवडला हा ड्रेस तिने घातलेला. आम्ही शॉपिंग करायला जाणार आहे ना. तर आम्ही निघालेलो आहोत, मावशी, साक्षी, आई असं आम्ही निघालेलो आहोत शॉपिंग करायला. आणि माझी गाडी एवढी धूळ आहे त्याच्यावरती की टू व्हीलरवरती आता पुसत बसले तर माझ्यावरती एक वेगळी धूळ बसेल. त्यामुळे जाऊ दे. आता आम्ही आई आणि साक्षी रिक्षा चालू आहे. मावशी टू व्हीलर घेऊन येते. उद्या मी टू व्हीलर मात्र ती वॉश करेन. आता कसलं शॉपिंग येते तुम्ही स्टे ट्यून करा, म्हणजे तुम्हाला कळेल आणि काय शॉपिंग करणार आहे. हो ना साक्षी? दोघी ती सेम केलं. मावशी बिचारी एकटीच गेली आहे टू व्हीलर घेऊन. हो पण तरी मी जायला पाहिजे होतं तिच्यासोबत असं मला वाटतंय. पण ठीक आहे, तिला कोणी नसलं तरी तिला सवय आली. ती अख्खं पुणे येऊन जाते. हो म्हणजे हो. नाही पण आम्ही आलेलो आहोत तुळशीबागेत. आणि आता तुळशीबाग आज सोमवार असल्यामुळे बऱ्यापैकी बंद आहे, त्यामुळे असं चालता येत नाही. तर तुळशीबागेत जनरली अजिबात चालता येत नाही. बरं साक्षी, तुला कुठले कुठले घ्यायचे आहेत? नाही म्हणजे एक डायमंडचा घ्यायचा आहे आणि एक मोतीचा घ्यायचा आहे. ओके. तर आता आम्ही तुळशीबागेत चालतो आहे. गर्दी अजिबात नाही आहे. तर नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे नसल्यातच जमा आहे. एक तुळशीबागेत चक्कर मारणार आहे की हां, तुळशीबागेत आम्ही एक चक्कर मारतोय, अंदाज घेतोय. आणि मग त्यानंतर आमचं जे ठरलेलं दुकान आहे त्या दुकानातूनच आम्ही घेणार आहोत. हे छान दिसतंय, हे घेऊयात. मला हे आवडलंय. नाही घागऱ्यावरती हवं तर घेऊयात, पण हा पॅटर्न जरा वेगळा दिसतोय. अगदी हे बघ, छान आहे, मस्त आहे. हा डन करूयात. मला असं वाटतं ह्याला मग एखादा मोठा नंतर, म्हणजे याच्यात मोती पण येतात, गोल्डन पण येते, हो ना. याला मग बांगड्या पण बघूयात आपण. हा एक डन. या एक होतील. मला तो पहिला काढलेला आवडला होता. हा ना, त्याचा जो हा मोतीचा पॅटर्न आहे तो त्याला पण आहे ना खाली जरा माप बघ हाताचं. साक्षी जरा हे बघ बरं.
एक घालून बघ. आय थॉट विसरशील ना मोबाईल. लहान आहे ना हा. 2.6 आहे. द्या ना मला जरा. 400 रुपये. हां दाखव. हां डिझाईन बऱ्यापैकी सेम. साक्षीला पर्स घेतली आहे. ही एक पर्स साक्षीला घेतली, ही घेतली, मावशीला घेतलेली पर्स आहे. राहू दे, ठेवली. ही साक्षीला नाही, मावशीला, ही साक्षीला. छान मिळाली पण आई. हे आता ना नवीन पॅटर्न आहे. चला चल. आम्ही आता आलेलो आहोत साक्षीला मोबाईलचा कवर घ्यायला. आम्ही एक छोटा गळ्यातला सेट घेतला आहे आणि एक मोठा घ्यायचा आहे, पण ते आम्हाला वेगळ्या दुकानातून घ्यायचं आहे असं ठरलं आहे इथे. ये चहा प्यायचा का आई? बाजूला सांग तुझा मोबाईल नंबर. हे बघा इथे साक्षीने नवीन पर्स लगेच उद्घाटन केलं आहे. आई इथे बसले. मावशीने कवर कुठलं घेतलं ग? दोघींनी कवर घेतलं आहे. हे बघा, हे साक्षीने कवर घेतलं आहे, हे मावशीने घेतलं आहे आणि माझ्या मोबाईलसाठी नाही मिळालं आहे. नेक्स्ट वीकमध्ये मिळणार आहे आणि आईला बदलायचाच नाही आहे. सो आता मी जरा चहा घेतो आणि परत पुढची शॉपिंग. मला हा जो चप्पल पॅटर्न आहे ना शेजारी, हां तशा पॅटर्नमध्ये मला पाहिजे. हां अशा. ऐका ना, ती पिंक आहे ना तशी दाखव. नाही शेजारची. हां तशा पॅटर्नमधला मला दाखवायचं. ही अंगठी. आम्ही आता चप्पल बघायला गेलो होतो पण काही फार चप्पल आवडला नाही आहे, तर हव्या तशा काही मिळाल्या नाही आहे. तर आता शोधतोय, पण आज होळी असल्यामुळे ना बऱ्यापैकी दुकानंही बंद आहे. मग आता बघूयात कसं कुठे आणि कशी मिळते चप्पल ते बघू. आता आम्ही फायनली चप्पल घेतलेली आहे साक्षीची. ती मी तुम्हाला सांगेन. ॲक्च्युली खरं तर आता सांगायला हरकत नाही आहे. साक्षीचा आहे साखरपुडा सॅटर्डेला 7 मार्चला. त्याच्यासाठी आम्ही ही शॉपिंग करतो आहे. चप्पल घेतलेली आहे साक्षीची, ती खूप छान आहे. मी त्या दिवशी ते दाखवेनच काय काय घेतलं आहे. आत्ताच दाखवलं तर मग तुम्हाला कसं कळणार आहे ती काय वेअर करते आणि ती कशी दिसणार आहे त्याच्यात. आणि तिच्या शॉपिंगमध्येच आईने पण तिची चपलेची शॉपिंग केली आहे. मजा येते आहे. आणि आता आम्ही अजून तिची थोडी ज्वेलरी राहिली आहे ती घ्यायला चाललो आहे. आणि होळीमुळे ऑलमोस्ट सगळं बंद आहे, पण ठीक आहे, जरा मोकळा रस्ता त्यामुळे चालायला पण जरा मजा येते आहे. पण दुकानं काही काही बंद आहेत, म्हणजे एक्सप्लोर नाही फार करता येते. चला हां, या दुकानात आम्ही घेणार आहोत ज्वेलरी. मोत्याच्याच घ्यायच्यात ना? हा बरोबर होईल. तो बरोबर आहे. हा खूप हेवी होईल. खूप हेवी. अच्छा, तो काढलास का आपलावाला? कसं वाटतंय? त्याचे कानातले कसे आहेत ग? हेवी आहेत का? हे दोनच आहेत फक्त? होय ग, हे असे दोनच आहेत. साक्षी एक मिनिट बघू का जरा. ठेव. तू काय शोधतेस त्याच्यात? काहीतरी बघ दाखव, इले दाखव. जा बघून. तो सेट आहे ना हा वाला, हा नंतर पण कधी पण कुठल्याही फॅशनेबल साडीवरती ती घालू शकते. हा आता साखरपुड्याला हा जास्त छान दिसतोय. पण म्हणजे जेव्हा फोटो देतील त्यावेळेस हा जास्त हेवी मस्त दिसतो. तिचा घागरा फोन, तो घागराचा फोटो दाखव ना.
नाही गोल्ड विचित्र वाटेल त्याच्यावरती हे बघा. फक्त तू बॉक्स हा जरी असा ठेवून बघ. नाही 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 विचित्र वाटणार आहे. कानातले हो कानातली आणि बिंदी पण. छान दिसतात. दे. जरा हेवी छान पाहिजे कारण हा मस्त दिसतात कानातले. सायडर्सनी घातलं तर ओके, जिचं साखरपुडे दिलं जरा हेवी पाहिजे. मी मोती पाहिजेच आहे मला एका ह्याला. छान वाटलं जास्त. साक्षी जरा घाल ग. बांगड्यांमध्ये ऍडजस्ट करून बघा. पण मग आता रोज गोल्ड साठी कुठल्या बांगड्यांना? नाही ग्रीन नाही घालणार आहे ती. अरे ग्रीन नाही. हे असंच घालणार आहे फक्त साडीवर. कारण हा असा घातल्यानंतर एवढेच इनफ वाटतात, त्याच्यात कुठे वेगळ्या कलर घालायचे. हे चांगलं वाटतंय. आणि मग फक्त घागऱ्याला हे घालावं लागेल किंवा मग अशामध्ये बांगड्या आहेत का खड्यांच्या रोज गोल्डमध्ये? हा ना ग, हे असं घाल बरं. हे 4 मग ह्याच्यामध्ये हवं तर आपण डार्क वेल्वेटच्या ब्लू ब्लू हा मोरपंखी कलरची बांगडी आहे का ग बेंट आपल्या कलरमध्ये? वेल्वेट मधली एक एक दे ना मला जरा. एक मिनिट हे घाल जरा. एक मिनिट. अगं मी तिकडे गेले, तिथून मला लेट झालाय, डायरेक्ट इथे आले तर ही म्हणली बॉबी मावशी येते. मला वाटलं आय थॉट यांचं झालंय शॉपिंग. मी तशीच खालच्या खाली पोचले. हे बघ बघ आता मी घालून दाखवते घागऱ्यावर. पण तिचा घागरा ऑलरेडी हेवी आहे ना, हे घागऱ्यावरती आहे. हे मोठं आहे, हे साडीवर. आणि वरचं आहे ते तिने ठेवलं वाटतं आतमध्ये. हे वरचं नाहीये, हे खालचं आहे. इथे घालायचंय. चोकर नाहीये हा, चोकर नाहीये. हे खाली लावायचं इथे. आणि त्याच्यावरती ते लॉंग घातलंय तिला. लॉंग खूप छान दिसतंय. हे असं इथे लावायचंय. ही दाखवते इथे. खरंच खूप छान झालं शॉपिंग आमचं आणि मजा आली शॉपिंग करायला. खरं तर साड्या सोबत नव्हत्या किंवा जे ती वेअर करणारे घागरा वगैरे त्याच्यासाठी ते सोबत नसल्यामुळे मी अंदाज म्हणजे काय सूट होईल, काय छान दिसेल असे चप्पल, ज्वेलरी, बांगड्या वगैरे हे सगळं घेतलं मी. साडी असती तर अजून मजा आली असती मला बघायला किंवा घ्यायला. पण ठीक आहे, हरकत नाही. त्यातल्या 2-3 गोष्टी आहेत ज्या उद्या येऊन पिकअप करायच्या आहेत. आणि आईने पण आईसाठी एक चप्पल घेतली आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आजचं रोलर कोस्टर होतं कारण मुंबईतून मी निघाले. आता तो प्रवास तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की काय असतो, त्यामुळे मी तो काही दाखवला नाही. आणि मला एका ठिकाणी माझा एक फोटोशूट आहे, त्याच्यासाठीचे माझे जे काही कॉस्ट्युम्स आहेत ते मला सिलेक्ट करायचे होते वाकडमध्ये, ते मी केले. आणि ते मी आत्ता नाही ह्याच्यासाठी तुम्हाला दाखवत आहे कारण ते फोटोशूट जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल ते कॉस्ट्युम्स बघायला मिळतील माझे काय ते, म्हणून ते मी तुमच्यापासून सिक्रेट ठेवलेलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे, मावशी आणि साक्षी गेल्यात घरी. मी आणि आई आता घरी चाललो आहेत रिक्षाने. गाडीने आणली कारण गाडीवर प्रचंड धूळ आहे, ती मला उद्या वॉश करायची. उद्या खूप सारी कामं आहे. तर तुम्हाला हे आमचं शॉपिंग आणि कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आणि हां, मी हे सांगत होते की ते सगळं मी माझं वाकडला कॉस्ट्युमचं सिलेक्शन केलं. घरी आले आणि मी जस्ट चहा पित होते आणि तेवढ्यात मावशी आणि साक्षी आल्या आणि आम्ही शॉपिंगला गेलो. ॲक्च्युली ते मी याच्या आधीच सगळं करणार होत्या पण त्या माझ्यासाठी थांबल्या. तर आता अशी झाली शॉपिंग. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.